ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची जयांची नि आठवी शब्द सृष्टी अंगवे सारस्वता अघवे जीवेश्या वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुष म्हणे रस होती ओळंगणे अक्षराची तेचे नमस्कारोनी आता इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्यामी जन्मा आलो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप विश्वमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठाला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी या नरदेहाचं महत्व या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला दाखवलेलं आहे। या नरदेहाचं महत्व काय आहे तुकोबाराय म्हणतात, हा जो तुम्हा आम्हाला मिळालेला नरदेह आहे ना, या नरदेहाची अपेक्षा स्वर्गाधिक देव करतात। इहलोकीचा हा देह जो तुम्हा आम्हाला मिळालेला देह आहे ना, त्या देहाची अपेक्षा स्वर्गाधिक देव करतात, पण त्यांना हा देह मिळत नाही। देव इच्छिता ती पाहे बघा गडे हो, या देहाची अपेक्षा स्वर्गाधिक देव करतात, पण आम्ही जन्माला आलो धन्य आम्ही जन्मा आलो, आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही या नरदेहाला जन्माला आलोत। महाराज, हा देह तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही भाग्यवान आहात, पण या देहाला आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं? या देहाला आल्याच्या नंतर धन्यवादाला जर हा देह प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागलं? दास विठोबाचे झालो। तुकोबाराय म्हणतात, आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही धन्यवादाला पात्र आहोत, कारण आम्ही भगवान परमात्म्याचे दास झालो। महाराज ठीक आहे, तुम्हाला हा नरदेह प्राप्त झाला, या नरदेहाने तुम्ही भगवान परमात्म्याची शरणागती केली। तुम्हाला जो मिळालेला काळ आहे, तुम्हाला जो मिळालेला अवकाश आहे, त्या अवकाशामध्ये त्या काळामध्ये तुम्ही काय करणार? जे आयुष्यरूपी नावाचं जे साधन आम्हाला मिळालेलं आहे, आयुष्याच्या साधने, या साधनाने काय करणार? सच्चिदानंद पदवी घेणे। आम्ही या आयुष्यरूपी साधनाचा सदुपयोग करणार। काय करणार? तर सद चिद आनंद स्वरूपाची पदवी आम्ही प्राप्त करणार। महाराज ओ, सच्चिद आनंद स्वरूपाची प्राप्ती करायची। या मृत्यू लोकामध्ये अनेक मोठमोठाले ऋषी तपी संन्यासी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले आणि यज्ञाधिकासारखं महान असं कर्म करून स्वर्गाची प्राप्ती करून घेतली। तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती नकोय का? स्वर्गाधिक भोगाची अपेक्षा तुम्हाला नाहीये का? तुकोबाराय म्हणतात, अरे हा जो स्वर्ग आहे ना, या स्वर्गाच्या ठिकाणी जे काही भोग आहेत ते भोग आम्ही आमच्या पायतळी करू। तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीचे निशाणी। निशाणी म्हणजे स्वर्गाधिक भोग, जे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। स्वर्गात काय भोग आहेत ते, जे काही स्वर्गाधिक भोग असतील ते भोग आम्ही पायतळी घालू। महाराज, इतके तुम्ही मोठे झालात का? याचं काय कारण आहे? तर दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मा आलो,
दास विठोबाचे झालो विठाला विठाला सुंदरी कवरवा हरी विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज आपल्या या पवित्र पावन नगरीमध्ये बोळसा गंगापट्टी या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कशाच्या निमित्ताने हे कार्य तुम्ही चालू केलेलं आहे? मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहणाच्या निमित्ताने. खरोखर आज तुमच्या गावाला खरं स्वरूप आलं. कधी येणार आहे स्वरूप? ज्या दिवशी भगवान परमात्मा सिंहासनावर बसणार आहेत, ज्या दिवशी तुमच्या मंदिरावर कळस बसेल, त्या दिवशी खरं खरं तुम्ही आम्ही भाग्यवानाला पात्र आहोत. खरं तुमच्या जीवनाला आज सुरुवात झाली. महाराज, आतापर्यंत आमचं जीवन नव्हतं का चालू? चालू जीवन होतं, पण या चालू जीवनाला काहीच महत्व नव्हतं महाराज. का महत्व नव्हतं? जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कळस पाहत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनाला महत्व नाही. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कळस तुम्ही पाहत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला महत्व नाही. का बरं महाराज? असं विशेष काय आहे या कळसामध्ये? कळस म्हणजे काय? पंचधातूंनी बनवलेला एक कळस म्हणजे कळस का? मंदिर म्हणजे मंदिर हे चिखला मातीचं विटा मातीचं बांधलं याला मंदिर म्हणतात का? कळस कशाला म्हणतात? कळस म्हणजे काय? मंदिरावर बसलेला कळस तुम्हा आम्हाला काय दर्शवतो, काय दाखवतो? कळस कळस का पाहायचा रोज? बोलू नका पोरो, पोरो बोलू नका, झोपा पण बोलू नका. मंदिरावर बसलेला कळस तुम्हा आम्हाला काय दाखवतो? तर मंदिरावर बसलेला कळस तुम्हा आम्हाला या जीवनाचं महत्व दाखवतो. हा जो नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे, या जन्माला आल्याच्या नंतर या नरदेहाने तुम्हाला प्राप्ती कशाची करायची? तर म्हणे कळसाची. आपल्याला कुठं जायचंय? कुठून आलात? माहित नाही. मला विचारा कुठून आलात? मी सांगल गंगा खेळून आलो. नाही महाराज, हा लौकिक दृष्टीने हा पत्ता झाला. पण कुठून आलात? माहित नाही. आलासी कोठोनी जासी कवने ठाया, घरदार तुझी नो हे अवघी लटकीच माया. हे गाव नाही, हे शहर नाही, हे आपला देश नाही, वेश नाही. चला प्रमाण पुढे म्हणू. आपण कुठून आलोत आणि जायचंय कुठं? आपण कळसाच्या ठिकाणाहून आलोत आणि जायचंय कळसाकडे. कळस म्हणजे काय? कळस म्हणजे पूर्णता. कळस म्हणजे पूर्णता. कशाची पूर्णता? मंदिराची पूर्णता. कशाची पूर्णता? या देहाला आल्याच्या नंतर अनंत जन्मापासून मरणे जन्मने, जन्मने मरणे, जन्मने मरणे, याचा शेवट म्हणजे कळस. विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलतात बघा, देवळाच्या कामा कळसू परमगंगे सिंधू प्रवेशू, का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा दैसा. ज्ञानोबरायांच्या एका एका शब्दाचा जर विचार केला तर ज्ञानोबराय आपल्याला या ओळीमध्ये एकच सांगतात की देवळाचं काम कधी पूर्णत्वाला जातं? ज्या दिवशी कळस बसला त्या दिवशी. मग गंगा ही जी निघालेली गोदावरी नदी, हिचा शेवट कधी? अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक तुकामध्ये गंगा सागर संगमी, तुकामध्ये गंगा सागर संगमी, तुकामध्ये गंगा सागर संगमी, तुकामध्ये गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगेचा शेवट कधी? देवळाची कामा कळसू परमगंगे सिंधू प्रवेशू.
का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. सोन्याला पूर्णता कधी प्राप्त होते? ज्या दिवशी सोन्याला 16वा कस लागतो त्या दिवशी सोनं पूर्णत्वाला जात. ज्या दिवशी मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? ज्या दिवशी मंदिरावर कळस बसला त्या दिवशी. आणि गंगेचा शेवट कधी होतं? तर गंगा ही सागराला मिळाल्याच्या नंतर. ज्ञानोबराय म्हणतात, जसा मंदिराला शेवट कळस आहे, जसं गंगेला शेवट समुद्र आहे, जसं सोन्याला शेवटचा कस 16वा आहे, तसं त्याने याप्रमाणे आपल्या जन्माला आम्ही या नरदेहाला आलोत ना, आता जन्म हा शेवटचा झाला पाहिजे. या जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं हे कळस देह झाला पाहिजे. विठाला विठाला अशा या प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहणाच्या निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहामधली दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सर्व गावकरी मंडळीच्या वतीने मला मिळालेली आहे. माझं परम भाग्य समजतो. या गावामध्ये येण्याचा माझा हा दुसरा योग आहे. याच्या अगोदर मी आलो होतो का? आल्याबरोबर गावातले पोरं म्हणले, अरे हे महादेव मंदिराकडे आले होते महाराज, त्याच्यापेक्षा दुप्पट वाढलेत. त्यांनी विचारलं बरं का, महाराज एवढे दुप्पट कस काय झालेत? आमच्या बालाजी पाटलाच्या घरी गेल्यावर त्यांनी आम्हाला द्राक्षे खाण्याच दिलं. याच्यामुळे आम्ही डबल टिबल होणारच की. आणि नंतर म्हणालेत, महाराज जाडजुडच चांगला दिसतो. बरं आहे तुमचं दोन्ही कोण बोलणं. मी मागच्या वेळेस आलेलो आहे तुमच्या भगवान शंकराच्या या महादेव मंदिराच्या सप्त्यामध्ये मी आलेलो आहे. मी तुमच्यासाठी काही नवीन नाही. सुंदर नियोजन आहे, दृष्ट लागायसारखा तुमचा सप्ताह आहे. अनेक ठिकाणी फिरण्याचा योग येत असतो, अनेक ठिकाणी जाण्याचा योग येत असतो, पण तुमच्या गावचं नियोजन म्हणजे खरोखर दृष्ट लागायसारखं आहे. विठाला विठाला तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आमच्या गावाचं वर्णन करलेत म्हणजे काय याच्यातून फायदा आहे का? नाही. काही गावामध्ये मृदंगाचार्य चांगले असतात, गायक चांगले नसतात. काही गावामध्ये गायक चांगले असतात, मृदंगाचार्य चांगले नसतात. काही गावामध्ये मृदंगाचार्य गायक चांगले असतात, चोपदार चांगले नसतात. उभा टाकल्याबरोबर महाराजाला चिमटे घ्यायला चालू करतात, चोपदार. असं असते बरं का. काही गावामध्ये हा स्टेज पूर्ण असतो, विनेकरी वगैरे धोत्राचा असतो. पण आज तुमच्या गावाचं वैभव बघा. आमचे विनेकरी बाबा संपूर्ण वारकरी वेशामध्ये उभा आहेत, याचाच मला अभिमान वाटतो. विठाला विठाला आणि विशेष त्यामध्ये आज भजनाला सुरुवात केली आमच्या पैलवानांनी. नाही, सिद्धू महाराज खैरगावकर, त्यांचा परिचय गेल्या वर्षीपासून आहे. पण आमचे संतोष दादा म्हणतात पैलवान म्हणा. आता काय आमच्या दोघांची कुस्ती लावता का ह्या दगडामध्ये? पैलवानाचं शरीर पूर्ण सांभाळून पैलवानकीचं कार्य पूर्ण करून वारकरी संप्रदायाची पताका हातामध्ये घेऊन चालतात. त्यांच्यासाठी वाजवा एकदा टाळ्या. किती गोड व्यक्तिमत्व आहे आमच्या सिद्धेश्वर महाराजांचं. तेही माझ्यावर नितांत प्रेम करतात. संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे सिद्धेश्वर भाऊ आहेत, ज्यांनी पहिली चाल पाठी मग म्हटली. गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज, ज्यांनी पहिली पुढं चाल म्हणली. माझ्यावर नितांत प्रेम करणारे, बंधुवत प्रेम करणारे आमचे संतोष दादा बितनाळकर. आणि जसं मी इकडच्या परिसरामध्ये आलो ना, पहिलं माझं कीर्तन इकडच्या परिसरामध्ये आमच्या इकडं मातुळला झालं. आणि पहिल्या कीर्तनाला ज्यांनी साथ केली आमचे जीवन पाटील. स्वभावही सुंदर, राहणीमानही सुंदर. कधीच मी तर सांगतो ना, ते लोण्यामध्ये तरी जरा टोचल्याच्या नंतर त्या हाताला स्पर्श होईल. त्या लोण्यापेक्षाही मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ही उपाधी फक्त आमच्या जीवन पाटलाला लागते. वाजवा टाळ्या. मृदंगाचार्य सुंदर मनोज महाराज शिंगणगावकर सुंदर मृदंग साथ केली. सुंदर मृदंग वाजवला त्यांनी चालीसाठी. त्यांनी मुखडे वाजवले की मला वाटू लागलं इतर उठावून तिथं बसावं. धान तिकीट धातरकडे तिकीट करते, तिकीट देणार.
बस एवढंच येते मला. याच्या पुढचं जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही म्हणता महाराज तुम्ही काय करता. आपलं काम कसं आहे, चौकोनी चिरा. चौकोनी चिरा कसा असतो, जाडजूड असतो. कुठेही बसवा, कसाही बसवा, कोपऱ्याला बसवा बसला, मधी बसवा बसला. तुम्ही म्हणले महाराज कंबर सोडा चाल म्हणा तरी तयारी, तुम्ही म्हणले मृदंग वाजवा तरी तयारी. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने दोन्ही मृदंगाचार्य आमचे श्री हरिभक्तीपरायण मृदंग विशारद कृपाळू महाराज. त्यांचं नावही कृपाळू आणि आहेतही कृपाळू. ते आता 2 तास 1.5 तास 4 तास काय ते माझ्यावर कृपा करणार आहेत. सर्व दोन्ही चोपदार मंडळी आल्याबरोबर आमचे बाबा म्हणले महाराज खळखळून हसवा बरं. मला आता हसवायसाठी मला फेटा काढून नाचावं लागेल. तर हे लोक हसते नाही. तर संसारातल्या माणसाला हसवणं एवढं काही सोपं नाही, एवढं काही सोपं नाही महाराज. कारण संसाराच्या त्रासाला त्रासून लोक या ठिकाणी आलेले असतात. ते हसण्यासाठी आलेत का? हसण्यासाठी अनेक ठिकाण आहेत. इथं हसण्यासाठी यायचं नाही, तर इथं ज्ञानोबारायांचे विचार, जगद्गुरु तुकोबारायांचे विचार, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे विचार, साधू महात्म्यांचे विचार आपल्या पदरामध्ये घेऊन जाण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. हसण्यासाठी आयुष्य पडले. दोन्ही चोपदार खूप सुंदर आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. सुरुवातीला वाटलं की माऊली माझा आवाज खातेत का काय, पण त्यांनी सुंदर सिस्टीम चालू केली. माऊली साऊंड सर्व्हिस डोलारी ते हारानं त्याच्यावर बसले ते. आणि या तरुण मंडळींनी सुंदर असा या पहिल्या वेळेस जे सत्कार केला सुंदर. त्यांची आजची पंगत आहे असे माधवरावजी शिंदे पाटील, बरोबर ना, माधवराव शंकररावजी शिंदे पाटील आणि संजय माधवरावजी शिंदे पाटील. किती सुंदर सत्कार केला हो. ते म्हणले महाराज लई लांबून आले, जास्त गरम झाले म्हणून पाण्यातच भिजून आणला हार आणि माझ्या गळ्यात टाकला. असं हलवल्याबरोबर 1-2 किलो पाणी खाली पडलं. चांगलं झालं, गादी थंड झाली. आणि ज्यांच्यामुळे इकडच्या परिसरामध्ये येण्याचा योग लागला, आमचे बालाजी पाटील असतील, माझ्यासाठी नितांत प्रेम करणारे आमचे शिवाजी पाटील असतील मातुळकर, माझ्यासोबत आलेले आमचे दाजी आहेत, ज्यांनी अथक प्रयत्नातून ज्यांनी ही वास्तू उभा केली, असे आनंदराव पाटील बोळशेकर, बरोबर. आमचे दादा म्हणले मंदिर बांधायचं 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 बांधायचं, फक्त बांधायचं म्हणत होतो, पण आनंदराव पाटलांनी एका शब्दामध्ये त्या मंदिराची उभारणी करण्यासाठी पुढे झाले. महाराज कोणीतरी पुढे होण्यासाठी पाहिजे. देवाचं कार्य एकदा हाती धरलं की ते आपोआप शेवटच्या स्टेप पर्यंत जात असतं. कारण ते कार्य आपण करत नाहीत, कार्य करणारा भगवान परमात्मा आहे. विठाला विठाला पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. गायनाचार्य, मृदंगाचार्य, चोपदार, टाळकरी, माळकरी, विणेकरी सर्वजण या कार्यक्रमामध्ये तन मन धनाने सेवा करणारे सर्वजण मंडळी, तुम्ही सर्व श्रोते सज्जन माय बाप, अगदी 2-4 टोळक्यामध्ये का होईना बसलात, हेच तुमचा मोठेपण आहे. गाव खूप मोठं आहे. आता माग का बसलात ज्याचा त्याचा प्रश्न असते. तुम्ही स्टेजवर जरी बसले तर पाय लांबून जरी बसले तरी आपलं काही तसं म्हणणं नाही. समोर जरी बसले तर पाय लांबवले तरी काही म्हणणं, कारण तुम्ही आलात हेच आमचं भाग्य आहे. आणि तुम्ही नाही आल्यावर सांगायचं कोणाला. संस्कारित गाव आहे, सुंदर आहे. ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी बसा, पण ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं भजन होईल त्यावेळेस मात्र भजन करा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. कारण तुम्ही आम्ही सप्ताहामध्येच भजन करू शकतो, अन्यथा सप्ताह सोडता भजन करणं आपल्या होणं शक्य नाही, कारण आपण संसारिक जीव आहोत. करा भजन. विठाला विठाला. सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. अभंग तुमच्या लक्षात आला का? जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगामध्ये या देहाचं महत्व प्रतिपादन करतात. हा जो तुमच्या आमच्याकडे मिळालेला देह आहे ना, कितपत चांगला आहे, कितपत चांगला आहे, याचं महत्व तुम्हाला आम्हाला कळालं का? याचं महत्व तुम्हाला आम्हाला कळालं नाही. बघा, 3 प्रकार पडतात. ज्यांना मिळाला त्यांना याचं महत्व कळालेलं नाही, ज्यांना मिळाला नाही त्यांना याचं महत्व कळालं.
पण मिळाला नाही. काही कांना देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. कोणाला मिळाला नाही? पशुपश्वादिकांना हा देह मिळालाही नाही आणि याचं महत्व कळालंही नाही. मिळाला का पशुपश्वादिकांना हा देह? पशुपश्वादिकांना हा देह मिळाला नाही म्हणून पशुपश्वादिकांना याचं ज्ञानही नाही. स्वर्गाधिक देवांना हा देह मिळाला नाही पण याचं महत्व कळालं. तुम्हा आम्हाला हा देह मिळाला पण याचं महत्व कळालं नाही. सांगा, याचं महत्व कळालं का? तुम्हा आम्हाला हा देह मिळाला पण याचं महत्व जर कळालं असतं तर तुम्ही आम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली असती. याचं महत्व जर तुम्हाला आम्हाला कळालं असतं तर तुम्ही आम्ही याच्यामध्ये खाऊ नाही ते खाल्लं नसतं, पिऊ नाही ते पिलं नसतं. सांगा, जर याचं महत्व तुम्हाला आम्हाला कळालं असतं तर तुम्ही आम्ही हा देह कोणत्याही ठिकाणी वेस्टेज घातला असता का? आज व्यसनाच्या अधीन तुम्ही आम्ही आहोत. का आहोत? व्यसनापासून तुमचा आमचा किती फायदा आहे? किती फायदा आहे? दारू पासून किती फायदा आहे? तंबाखू पासून, त्या पुडी पासून किती फायदा आहे तुमचा आमचा? माहिती आहे सर्वांना. बिडी वडल्याने शरीराची हानी होते हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. पण माहिती असूनही या देहाचं महत्व तुम्हाला आम्हाला कळालं नाही म्हणून तुम्ही आम्ही त्या देहाचं वाटोळ करलो. विठाला विठाला जर तुम्हाला आम्हाला हा देह मिळाला आणि याचं महत्व जर कळालं असतं तर तुम्ही आम्ही हा देह सत्कारणी लावला असता. तुम्हाला आम्हाला मिळाला पण याचं महत्व कळालं नाही. संत महात्म्यांना हा देह मिळालाही आणि याचं महत्वही कळालं. संत महात्म्यांना हा देह मिळाला आणि याचं महत्व कळालं. कसं कळालं? बघा तुकोबरायांकडे. आपला अंतकाळ येईपर्यंत, शेवटच्या टप्प्यापर्यंत तुकोबरायांनी भजन केलं. भजन केलं आणि भजन करून शेवट कसा गोड केला बघा. शेवटच्या वेळेला जगाचं भरण पोषण करणारा देव भगवान परमात्मा तुकोबरायांच्या घरी आले. याचं महत्व तुकोबरायांना कळालं होतं. परमार्थ केला, भजन केलं म्हणून देव घरी आला. तुकोबरायांच्या घरी काय होतं? कोणती स्टाईल होती? काय होतं खाण्यासाठी? काय होतं बसण्यासाठी? सिद्धेश्वर महाराज काय होतं? पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराचे आले काय करू उपचार, काय करू उपचार. गोड किया बाधावरी वाकळाच्या शेजार, बोड किया माझ्यावरी वाकळाच्या शेजार. दरदरीत पाना माझे राजयला कन्या, दरदरीत पाना माझे राजयला कन्या. मुख शुद्ध तुळशी दळ तुका मने मी दुर्बळ, मुख शुद्ध तुळशी दळ तुका मने मी दुर्बळ. काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. मोका मोडके दरदर करू उपचार, काय करू उपचार. तुकोबराय म्हणतात, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोडके जर्जर. तुकोबराय म्हणतात, जगाचं भरण पोषण करणारा देव पाहुणाहून माझ्या घरी आला. आणि माझ्या घरी काय आहे? आपल्यासारखा पंचपक्वान्नाचा भेद आहे का? जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही आमच्या वडिलांसोबत, आजोबासोबत भजनाला जात होतो ना, फक्त जेवणासाठी जायचं. काय होतं पहिलं? जेवणासाठी फक्त. बरोबर महाराज? फक्त आणि फक्त जेवणासाठी जायचं. इतका काळ बिकट होता. श्री गुरु मोतीराम महाराज, गुरुवर्य मोठे महाराज जर आमच्या परिसरात झाले नसते ना तर खूप बिकट परिस्थिती होती त्या काळामध्ये. मोठ्या महाराजांना जर विचारलं ना, दादा महाराज आमच्या गावामध्ये तारीख पाहिजे, तारीख पाहिजे, ठीक आहे, किती दळतोस? किती दळतोस म्हणजे किती माणसाला जीव घालतोस? आता आम्हाला फोन आला, आमच्या संतोष दाजीने फोन केला, संतोषराव विठ्ठलरावजी शिंदे पाटील. बापू म्हणले तुमची तारीख पाहिजे. म्हणलं किती देतात? आम्हाला जमल का आता? किती दळतोस? तुला तारीख देतो मी. महाराज माझ्याकडे भरपूर आहे, मी या नगरीचा पाटील आहे, माझ्याकडे भरपूर आहे, किती दळायचं सांगा.
4 गावं जीव घालू का, 5 गावं जीव घालू का, 10 गावाला जीव घालू. त्या काळामध्ये अन्न मिळत नव्हतं आणि श्री गुरु मोठे महाराज म्हणजे गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापूरकर यांनी फक्त एकच म्हणायचं, किती दळतोस. पाटलांनी म्हणावं मी पूर्ण परिसर जीव घालतो. महाराज म्हणायचे रात्रभर तुझ्या गावात थांबतो. हा काळ होता महाराज, तो काळ होता. त्या काळामध्ये तुम्ही आम्ही भजन केलं, त्या काळामध्ये त्यांनी भजन केलं म्हणून आज आमची पोळी पिकली, आज आमचे थाट आहेत, आज आमचा इतका सत्कार आहे. मोठ्या महाराजांनी कधीच मंदिराच्या खाली उतरायचं नाही. मोठ्या महाराजांनी मंदिरावरच बसून जेवायचं, मंदिरावरच थांबायचं आणि मंदिरावरूनच निघून जायचं. काही गरज नाही. हे मोठ्या महाराजांचे विचार. तुकोबारांच्या काळामध्ये देव आला घरी, काय करू उपचार. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या, काय करू उपचार. सांगा बरं माता माऊल्यांनो, तुमच्याकडे कन्या करतात का? कन्या येतात का तुम्हाला? तुकोबारांचं प्रमाण आहे. कन्या जरी येत असतील तरी दरदरत पाण्यामधल्या तुम्हाला कन्या येणार नाही. पातेलं भर पाणी आणि चिमूट भर कन्या, काय करू उपचार. त्या कन्या ज्यावेळेस देवाला वाढल्या, देवाला 2 हाताने खाता आले नाहीत महाराज. चतुर्भुज मूर्ती प्रगट करावी लागली. 2 हाताने कन्या धराव्या लागल्या आणि दुसऱ्या 2 हाताने खावं लागल्या. हे वैभव आहे तुकोबारायांचं. मुखशुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी दुर्बळ. इतकी दुर्बळ अवस्था असताना, इतकी बिकट परिस्थिती असताना, इतक्या बिकटही परिस्थितीमध्ये तुकोबारायांनी परमार्थ सोडला नाही, तुकोबारायांनी भजन सोडलं नाही. ते तुकोबाराय त्यांचा जो अभंग आज आहे. विठाला विठाला कोण तुकोबाराय? देवासोबत वैकुंठ गमन केलं आणि वैकुंठ गमन करून पुन्हा तुकोबाराय किती वेळेस खाली आले हो? किती वेळेस तुकोबारायांनी वैकुंठावरून खाली आले? 3 वेळेस आले. एक वेळेस आपली मुलगी भागीरथी हिच्यासाठी आली. दुसरी वेळेस अनन्य भक्त असणारे निळोबा महाराज यांच्यासाठी एकदा आले. तिसरी वेळेस संताजी जगनाडे महाराज यांच्यासाठी एकदा आले. 3 वेळेस वैकुंठावरून खाली येणारे आणि परत वैकुंठाला जाणारे कोण तर तुकोबाराय. विठाला विठाला महाराज हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य होतं? देव तुम्ही देवाचा अंगीकार तुम्ही केला, देवाने तुमचा स्वीकार केला. माणसाने देवाचं व्हावं का देवाने आपल्याला आपलंसं करून घ्यावं? कोणाचं व्हावं माणसाने? तुका मोडे तुझे भोरे, तुका मोडे तुझे भोरे, तुका म्हणे त्याचे वारे, तुका म्हणे त्याचे वारे. देव तुमच्या मराठी भरे, तुमचा मराठी वारे. तुका म्हणे त्यांचे व्हारे. देवाचे व्हा तुम्ही. देवाचे ज्या दिवशी तुम्ही होताल त्या दिवशी तुम्हाला या देहाचं महत्व कळालं. तुकोबारायांना या देहाचं महत्व कळालं म्हणून तुकोबारायांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली. आपल्याला देह मिळाला पण आपल्याला याचं महत्व कळालं नाही. संत महात्म्यांना देह मिळाला याचं आणि महत्वही कळालं. स्वर्गाधिक देवांना हा देह मिळाला नाही पण याचं महत्व कळालं. काय आहे या देहामध्ये? तुकोबाराय स्वर्गाधिक देव याची अपेक्षा करतात. असं काय आहे या देहामध्ये? या देहाचा जर विचार करायला गेलं तर याच्या पाठीमागे 4 प्रकारचे अनार्थ, 4 प्रकाराने हे देह नाश पावणार आहे. स्वभावता नाश आहे, परता नाश आहे, आश्रय नाश आहे
या देहाच्या पाठीमागे किती प्रकारचे नाश आहेत तो? 3 प्रकारचे नाश. आश्रय नाश म्हणजे ज्या ठिकाणी आपण आहोत, ज्याचा आश्रय घेतला त्याच्या सोबतीने नाश होणे आश्रय नाश. परता नाश, दुसऱ्याकडून आपला नाश. निश्चित आपल्याकडून दुसऱ्याकडून आपला नाश होऊ शकतो. स्वभावता नाश, स्वभावता नाशामध्ये आंबा येतो बघा. आंबा आंबा कितीही चांगल्या ठिकाणी ठेवा, आंबा एक ना एक दिवस नाशणार आहे. एक ना एक दिवस जसा आंबा नाशणार आहे, तसं एक ना एक दिवस तुमचा आमचा देह जाणार आहे. नशिबंत देह नाचेल हा जाणं, हो 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 हो. नशिबंत देह नाचेल हा जाणं, नशिबंत देह नाचेल हो, नशिबंत देह नाचेल हो. हरे उच्चारा नाम हरे उच्चारा नाशिवंत देह नाचिलो नाशिवंत देह नाचिलो नाशिवंत देह नाशिवंत देह नाचेल हा जाणं, नाचेल हा जाणं. नाशिवंत देह नासेल हा जाना, कारे उच्चारणा रामनाम. अंतिम सत्य काय आहे जीवनातलं? अंतिम सत्य काय आहे पोरो? अंतिम सत्य काय आहे? तर एक जण म्हणला, महाराज अंतिम सत्य लग्न आहे. लग्न अंतिम सत्य आहे का? नाही महाराज. दुसऱ्याला विचारलं अंतिम सत्य काय आहे? तो म्हणला माझी बायकोच अंतिम सत्य आहे. असं आहे का? अंतिम सत्य लग्न नाही, अंतिम सत्य बायको नाही, अंतिम सत्य आई नाही, अंतिम सत्य वडील नाही. अंतिम सत्य या परिवारातलं, या सृष्टीवरलं काय आहे हो? अंतिम सत्य म्हणजे शेवटचं खरं, की जे कोणालाच चुकवता येत नाही. काय आहे? काय खरं आहे अंतिम सत्य? मरण. मरण आहे ना अंतिम सत्य? सांगा कोणाला मान्य आहे? अंतिम सत्य तुम्हाला मान्य आहे? अंतिम सत्य मान्य आहे. अंतिम सत्य हे सत्य आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही. पण त्याच्याकडे लक्ष कोणाचं आहे? कोणाला वाटतंय की मी आज मरणार आहे? कोणाला वाटतंय का? सांगा बरं. जर तुम्हाला आम्हाला वाटलं असतं की मी आज मरणार आहे, तर तुम्ही आम्ही एवढी धावपळ करणं सोडून दिली असती. धावपळ केली असती का? एका माणसाने त्याच्या 7 पिढ्या बसून खातील इतकं कमवलं. 7 पिढ्या बसून खातील इतकं कमवलं, तरीही दुसऱ्याच्या धुऱ्याला गेला गवत कापायला. विचारलं एकदा नाही बाबा, का 7 पिढ्या जर बसून खाल्ले तर तुझ्या घराला सरायचं नाही, पण तू इकडे गवत कापायला का आलास? महाराज माझी 8वी पिढी काय खाईल. 8व्या पिढीचा विचार करायचा. आमचे मधुकर दादा म्हणले, महाराज म्हणले एक व्हॉट्सअपला क्लिप पाहितली, सर्वात क्लास 1 अधिकारी मुलगा, क्लास 1 अधिकारी बाहेर देशामध्ये नोकरीला आहे, आणि वडील मरण पावले. व्हॉट्सअपद्वारेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तिथूनच काय करायची तुमची संपत्ती? कधीतरी आपल्या मनाला बोध होईल का? असा कधीतरी आपल्याला वाटेल का कडे आपण जे कमवलेलं आहे ते इथंच ठेवून जाणार आहे? असं वाटेल का कधीतरी? कधीतरी आपण विचार केलाय का की आपल्याला उद्याचा दिवस आपण बघणार आहोत का नाही? सांगा. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण वाचणार आहेत. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी आहेत. जोपर्यंत आपला शिदा शिल्लक आहे, अन्न जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपण वाचणार आहेत. ज्या दिवशी अन्न संपलं, ज्या दिवशी आयुष्य संपलं, ज्या दिवशी काळ संपला,
वेळ संपली त्या दिवशी मात्र आपल्याला निश्चित जाणं हे जाणं आहे, पण आपलं मात्र लक्ष नाही. देह जाईल जाईल मदसी दगडा अरे नो मदसी दगडा काळो अरे नो मदसी दगडा अरे नृपती दगडा कैसे घोड़े हाथी मोरा करे मदाची दगड़ा कैसे घोड़े हाथी मोरा अरे नो मदसी दगडा कैसे हाथी घोडे बडा अरे दगडा तुकोबराय म्हणतात देह जाईल. एकदा म्हणले का द्विरुक्ती वापरली, देह जाईल देह जाईल. बाबा एक ना एक दिवस जाणार आहे आणि यासी काळ बा खाईल. याला काळ नावाचा जो आहे ना काळ, तो एक ना एक दिवस जाणार आहे. का रे नुमजसी दगडा. तुकोबरायने आपल्याला दगड म्हटले. कैसे हत्ती कैसे घोडे कैसे वाडा. कशाचा वाडा आणि कशाचे हत्ती आणि कशाचे घोडे, कशाची जमीन जुमला घेऊन बसलास बाबा. रात्रंदिवस ज्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न सोडून दिलास आणि निरर्थक प्रयत्नामध्ये पळायला लागलास. याच्या पाठीमागे काय आहे? देह नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ. 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 नाशिवंत आयुष्य खात काळ सावधान. आयुष्य खात काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान. सावधान 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 सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. 5 महिन्याचं बाळ पाळण्यामध्ये टाकलं एका माईनं आणि त्या एकाच माईनं आपल्या बाळाला उपदेश केला, बाळा
हा देह नाशिवंत हे हा देह नाशिवंत मलमूत्राचा गाडा वरी जन्म हरे दुर्गंधी रे अमंगळ दुर्गंधी रे अमंगळ हरिहारा मरता हरिहारा जनबाई गोविंदा मरता हरिहारा मरता हरिहारा जनबाई गोविंदा पाच महिन्याचं बाळ पाळण्यामध्ये टाकलंय आणि ती मदाला साराने बाळाला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा साधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. 5 महिन्याचं बाळ पाळण्यात टाकलेलं आहे आणि त्या बाळाला उपदेश करते, बाळा सर्व नाशवान आहे सांडी रे सांडी बाळा सांडी संसार चंदू मासिया मोहळू गा जैसार चियला कंदू झाडोनी अनिके नेला तया फुकटची वेद तैशा परी तुझ होईल उपदेश अनु जागरे पुत्र राया जाई श्री गुरु शरण. 5 महिन्याचं बाळ पाळण्यामध्ये टाकलंय आणि त्याला उपदेश करती आई. आता 12-12, 20-20, 25-25 वर्षाचे टोनगे झालो तर आपण आपल्याला कधी उपदेश केला का? आपली धाव देवाकडे नाही, आपली धाव आता फक्त लग्न कधी होईल. ज्या गावात गेलं त्या गावात महाराज आमचे पाहुणे आहेत का तिकडं? हो. मुली आहेत का? मुली मुली बोलू नका कडे, मुलं आहेत आमच्याकडे. लग्न करायचं सासरवाडीला जायचं मुक्कामाला. एक जावई, तुम्ही लय बोर झालात म्हणून सांगतो, माझा विषय नाही. एक जावई बितनाळचा जावा, इतला जावई आहेत का? असं जावई इतले म्हणजे मुलगी इतली आणि जावई बितनाळचा, जवळच आहे ना बितनाळ. जुन्या काळातला दृष्टांत आहे. दिवाळीच्या सणाला पत्नी माहेरला आली बोळशाला. जावई म्हण दिवाळीचा सण झाला, 10 दिवस निघून गेले तरी मालकीन काही गावाकडे यायचा विचार नाही. निघाला पहिल्या काळामध्ये मधल्या वाटानं पायानं चलत चलत मुक्काम दर मुक्काम करत शेतामध्ये आला. शेतामध्ये मी होना काय म्हणते तुमच्याकडे त्याला? आमच्याकडे पाळी म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते शिवाजी पाटील? वखर. हा, वखरू लागला कापसाला. वखर चालू होतं. 4चा टाइम होता, दिवस मावळतीचे 4 वाजले होते. दाजीच्या जवळ आला. दाजीला राम राम जय हरी झाला आणि दाजीला म्हणला, दाजी चला घरला. दाजी कोणला म्हणते तुमच्याकडे आणि भाऊजी कोणला म्हणते सांगा? भाषेत फरक असते. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात. असं फरक असला तर काय सांगा? तुमच्याकडे असंच आहे. असू द्या. आत्याच्या मुलाला दाजी म्हणतात, मामाच्या मुलाला भाऊजी म्हणतात, बहिणीच्या मालकाला भाऊजी म्हणतात आणि मालकिनीच्या भावाला भाऊजी म्हणतात. असं दाजी कसं बरं जसं असेल तसं. चला आला भाऊजी, चला म्हणले घरी जाऊ.
थांबा म्हणले जाता येईल, आता थोडं 2 तास राहिलेत, एवढे फिरवलं की जाऊ आपण घरला. 2 तास फिरवणं, बैलाला चारा पाणी करणं, याच्यामध्ये दिवस मावळला. अंधार पडला. सासरवाडला जाऊन काय करायचंय? शिंदे पाटील सासरवाडला निघाला आणि वाटत मेहुणा भेटला. मेहुणा म्हणला, भाऊजी तुम्ही काय करा, हे 2 बैल आपले घराकडे घेऊन जा, मी काय करतो, गवताचा भारा घेतो डोक्यावर. गवताचा भारा डोक्यावर घेतला भाऊजीनं, दाजीनं, जे असेल ते, आणि जावयाच्या हातामध्ये दिले बैल. बैलाला मुंगशे नव्हते, काही नाही, जुन्या काळातला दृष्टांत आहे. तो जावई रस्त्याला लागला, पण अमावस्याची रात्र होती. त्यानं म्हणलं आपण काय करावं, आपल्याला घर माहित नाही, रस्ता माहित नाही. शिवाजी पाटील त्यानं धरलं एका बैलाच्या शेपटाला. बैलाच्या शेपटाला धरलं. का धरलं? त्याला दिसत नव्हतं, त्याला होतं रात आंधळ. बैलाच्या शेपटाला धरलं, निघाला आपलं गाव फिरणं. नेमकं चांगला जे बैल होता ते घरी गेला, आणि याला सवय होती गाव फिरणं फिरायची. जे गाव फिरणं फिरणार होतं, आता नाही राहिली पद्धत तशी. आता ज्याच्या त्याच्या घरी सोयी झाल्यात महाराज. शौचालय बांधा, निरोगी जीवन जगा. जे गाव फिरणं फिरत होतं त्या बैलाच्या शेपटीला धरलं, आणि त्या बैलाला सवय होती महाराज गावाच्या कडेनं फिरू लागलं. याच्या लक्षात आलं, आता याचं जर शेपूट सोडावं तर सासरवाडीचं घरही सापडणार नाही, मेहुणाई जाईल. हे जोपर्यंत फिरतय तोपर्यंत याचं शेपूट सोडायचं नाही. फिरून 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 ते बैल काही घराकडे जाता विचार करी, ते गुंगलं त्याच्या त्याच्या कामामध्ये, त्याच्या त्याच्या आवडीमध्ये ते मग्न झालं. मेहुणा घरी आला, घरी आलेला बैल बांधला. बघायला दाजी नाहीत, भाऊजी नाहीत, कस काय गडे? त्याच्या लक्षात आलं की आपला बैल कुठं जातोय. ते बरोबर गेलं त्या साईडला, तर दाजी शेपूट धरून बैलाचं चालायला. आता दाजीनं सांगावं ना, मला दिसत नाही. अज्ञान झाकून ठेवलं, मला दिसत नाही म्हणावं का नाही? दाजी ते मेहुणा म्हणायला लागला, इकडं कुणी कड, इकडं कस काय आले? नाही म्हणले, तुमचा आवडीचा बैल आहे, त्याला रोजची सवय आहे, कशाला हाणायचे म्हणून हाणलं नाही. बरं चला, घेतलं घरी. घरी आला. जुन्या काळामध्ये लाईट नव्हत्या पोरो, लाईट जुन्या काळात. बोळशाला आले जावाई, अंधार, एकच दिवा, एकच चिमणी, दोन्ही दरवाजाच्या मध्ये ठेवायची. जुन्या काळात जुनं गाव बघा. छोट्या गावामध्ये इतके 3 गावं झालीत म्हणून तुमचे गाव बघितलं तर एवढंच बोळसा, पण 3 गावं झालीत, इतकी तुमची मोठी परिवार वाढलेला आहे तुमचा हा. जुन्या काळामध्ये दोन्ही दरवाजाच्या मध्ये ते दिवा ठेवला, जेवायला बसला, आतरून टाकले, मंदिराकडे नाही, त्या भिताडाकडे तोंड करून बसला. दिसत ना अंधारात, दिसत ना भिताडाकडे बघायला. सासरे आले, म्हणले जावा इकडे कुठं? नाही, जुन्या काळातलं बांधकाम कसं आहे ते बघायला. हे काय नाटक करायची वेळ आहे का? ते भिताडाकडे काय बघायला? जुन्या काळातलं बांधकाम बघायला. फिरवलं इकडं तोंड. वाढली पुरणपोळीचं जेवण, स्वयंपाक पूर्ण ताटामध्ये आला, जेवायला सुरुवात झाली. दाजी, संतोष दाजी, जेवायला सुरुवात झाली जावयाची. जेवायला सुरुवात झाली, याला दिसना. चापू 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 खायला आपलं जसं हाताला लागत तसं. भात कधी उचलायलाय, भज कधी उचलायलाय, पुरणपोळी कधी उचलायलाय, चालू केलं त्याला खायला. घरचं कुत्र आलं आणि त्याच्या पोळी खाऊ लागलं ताटातली, त्याला दिसना. सासू म्हणली, जावई कुत्र पोळी खाले तुमच्या ताटातली. नाही, तुमचं आवडतं असेल, त्याला सवय असेल, कशाला हाणावं? आवडतं असेल, सोडून दिलं. आता येऊ द्या मला तुम्हाला. नंतर पोळी घेऊन सासू आली, अशी चाहू लागल्या बरोबर महाग हात केला, सासूच्या कानाखाली ठाकून दिलाय. सासू उलटून पडली. राग आला जावयाला. सासूला वाटलं जावयानं मारलं, ठेवलं. जेवला, झोपला. रात्री आली लघवी. वरच्या माळोंदावर झोपलेला माझ्यासारखा पटका होता. बाजाच्या माचव्याला बांधला, फेट्याला धरून बाहेर आला, लघवी बसला. जोपर्यंत लघवी बसत होता तोपर्यंत त्या सासूच्या दारात बांधलेलं होतं रेडकू, त्याला काय म्हणते तुमच्याकडे, म्हशीचं रेडकू. त्यानं फेटा कातरून टाकला. इतकाच आला, उठला, धरला तर फेटा हातात आला होता, ती बी खून गेली, दिसच ना. चापत चापत सासूच्या बाजापाशी गेला. सासू म्हणली, जावा इकडे कुठं? मामी तुम्हाला मारलं, त्याची माफी मागायला आलो. अहो तुम्हाला रात्रीच माफ केलं जावाई,
नाही नाही नाही, तुम्ही जोपर्यंत मला माझ्या बाजूपाशी नेऊन सोडत नाही तोपर्यंत मी सिद्ध करत नाही की तुम्ही मला माफ केलं. जावाई जा तुमच्या बाजूपर्यंत, मी रात्रीच माफ केलं. नाही नाही, माझ्या हाताला धरून जोपर्यंत तुम्ही तिथे नेऊन सोडत नाही तोपर्यंत तुम्ही मला माफ केलं. याच्यासाठी लग्न, अज्ञान कधी झाकून ठेवायचं नाही. याच्यासाठी संसार, आई वडिलांनी आपल्या पाठीमागे संसार लावून दिला. आपण संसारामध्ये गुंतल्या गेलो, पण किती जरी संसार केला तरी संसार कसा आहे, मासिया मोहळुगा तैसा रचियेला कंदू. माशाने जसा कांदा तयार केला आणि झाडूनी आणि केनेला तया फुकटची वेदू, असा हा संसार आहे. कितीही सायासाने जमा करा, कितीही प्रयत्नाने जमा करा, एक ना एक दिवस अंतिम सत्य तुम्हाला आम्हाला जायचंय. तुकाराम महाराज, अहो एक ना एक दिवस जायचं खरं आहे, मरणार निश्चित आहे. देहाच्या पाठीमाग 4 प्रकारचा नाश आहे. देह जाणार आहे, मरणार आहे, तरीही इतका देह घाण असून विष्टालेप चहूकडे नाकी तोंडी कुर्म किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. इतका विचित्र देह, गहाण देह असून या देहाची अपेक्षा स्वर्गाधिक देव करतात. नेमकं या देहामध्ये आहे काय? अभंगाचं 3रं चरण. इहलोकीचा आयुष्याची इतका नाशवान असणारा देह, पण या देहाची अपेक्षा स्वर्गाधिक देव करतात. नेमकं या देहामध्ये काय महत्व आहे? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या देह नाशवान असू द्या, या देहाला येण्यासाठी दुःख सहन करणं लागू द्या, मरण्यासाठी दुःख सहन करणं लागू द्या, तरीही या देहाला आल्याच्या नंतर या देहाने काय होतं तर येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. या देहाने जर ठरवलं तर देह होता येत केले होते याच जन्मी, अवघे विठोबाच्या नामी तुका म्हणे वर्मे जाणून या तरती. या देहाला आल्याच्या नंतर काय होतं म्हणले, आम्ही सच्चिद आनंद स्वरूप पदवी प्राप्त करून घेणार. सद म्हणजे काय, चिद म्हणजे काय, आनंद म्हणजे काय? विषय अवघड आहे. सद म्हणजे त्रिकाला बाधित पदवी प्राप्त करण्याची ताकद या देहामध्ये आहे. चिद म्हणजे स्वयं प्रकाशित बनण्याची ताकद या देहामध्ये आहे. आनंद स्वरूप म्हणजे देवाशी एकरूप होण्याची ताकद या देहामध्ये आहे. आनंद कोणाला म्हणतात? आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगियांचा निजध्येय असणारा भगवान परमात्मा, याला आनंद म्हणतात, याला आद्वय म्हणतात, याला नित्य म्हणतात, याला निरामय म्हणतात. अशी जी अवस्था आहे, सच्चिदानंद स्वरूप पदवी प्राप्त करून घेण्याचं कार्य कोण्या देहानं होतं? या देहानं होतं. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. दोघे वाजवा. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती.
प्रतिमय होती जीवाची तीर धरावे हो, हो, दीन धरावे हो, हो. नरदेवाची नरदेह निधान लाधले हाती उत्तम सार उत्तम गती. किती गोड शब्द आहेत बघा. तुमच्या लक्षात यायलेत का नाही लक्षात मला कळलं बघा. उत्तम सार. सार कशाला म्हणतात? तुमच्याकडे सार कशाला म्हणतात? तो ताकाला, दह्याला, लोण्याला. उत्तम सार. सार म्हणजे जसं दुधातलं सार लोणी आहे, तसं सर्व देहातलं सर्व योनीतलं सार काय आहे तर हे दे उत्तम सार. मग महाराज आता उत्तम गती. या देहाला आल्याच्या नंतर आपल्याला उत्तम गती प्राप्त जर करून घ्यायची असेल तर उत्तम गती. महाराज उत्तम गती म्हणजे नेमकं काय? अरे बाबा, देव हो म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावे. जर तुम्ही ठरवलं की या देहाने आम्हाला देव व्हायचंय तरी देव होता येत. झाले नाहीत का देव? देव झाले अवघेजन ही अवस्था आहे, पण देव झाले नाहीत का? तुकोबारा याच देहाने देव झाले, ज्ञानोबारा याच देहाने देव झाले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज याच देहाने देव झाले, छत्रपती शिवाजी महाराज याच देहाने देव झाले. साधू संत गेले गेले आनंदी राहिले. साधू संत गेले गेले आनंदी राहिले. साधू संत गेले गेले आनंद झाले. साधू संत गेले गेले आनंद झाले. परिणाम जाणे साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृत्य कृत्य. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृत्य कृत्य. कशाने? फक्त भगवान परमात्म्याच्या नामाने. या देहाने देवाची प्राप्ती करता येते. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला असे. या देहाने तुम्हा आम्हाला देव होता येतंय, मग गर्भवासाचं दुःखाचं काय भीती आहे? स्वर्गाधिक देव या देहाची अपेक्षा का करतात? कारण त्यांना याचं महत्व कळालं, मिळालं नाही. साधू महात्म्यांना मिळालंही आणि त्याचं महत्व कळालंही. सांगा, या देहाचं महत्व स्वर्गाधिक देवांना कळालं का? स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी काय करावं लागतंय?
या जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही जर ठरवलं आम्हाला स्वर्ग प्राप्ती करायची, तरीही स्वर्ग प्राप्ती होती. सांगा तुम्हाला पाठ आहे का नाही की ओवी? मी सांगतो. एक जण म्हणला तुला त्याच्यासाठीच बोललेलं, सांग बाबा. संसाराला जन्माला आल्याच्या नंतर म्हणती संसारी जन्मीजे, मग यज्ञाधिक कर्म कीजे, आणि मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर असणार स्वर्ग सुख. या मृत्यू लोकांमध्ये आले स्वर्गातले देव, आणि इथं येऊन त्यांनी काय केलं तर यज्ञाधिकासारखं कर्म केलं, आणि यज्ञाधिकासारखं कर्म करून स्वर्गाची प्राप्ती केली. स्वर्गाच्या ठिकाणी गेले, पण तिथं गेल्याच्या नंतर कळालं की काय, मग तया पुण्याची पाबुटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मृत्यू लोकामध्ये कधी यावं लागतं? तू कमाने जाती पुण्यक्षया पुण्यक्षया तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. जोपर्यंत पुण्य जवळ आहे तोपर्यंत स्वर्ग तुम्हाला आम्हाला तिथं ठेवतं. मग स्वर्गात तरी पुण्य आहे तोपर्यंत जगायचंय. नंतर पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जो कधी काळीचा इंद्र, कधी काळी उंद्र होईल याची शाश्वती नाही. हे स्वर्ग आहे. स्वर्गातले भोग कमी आहेत का? स्वर्गाधिक देव इथं येण्याची अपेक्षा करतात. जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वहान, राजधानी भुवन अमरावती. काय अमरत्व हे सिंहासन म्हणजे तिथं गेलेला माणूस कधीच मरत नाही. अमरत्व प्राप्त होते तिथं गेल्याच्या नंतर. तिथं काय कमी आहे हो? अमरत्व हे सिंहासन आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, राजधानी भुवन अमरावती. अमरावतीला काय कमी आहे? इतकं सुख असून, इतकं वैभव असून. जेथ गंधर्व गात गाणी, रंभे ऐशिया नाचनी, मुख्य विलासिनी अंतोरनिया. जेथ ओळगे देव पायिका, शंग चिंतामणीची भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुंचिया. किती वैभव सांगावं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिखाण केले महाराज स्वर्गातलं वर्णन. इतकंही वैभव असून, इतकं वैभव असून तिथं मरण नाही, अमृत प्यायला आहे, तरी पण तुकोबाराय म्हणतात ते लोक या देहाची अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकिता देहा, इहलोकिता इहलोकिता देहा, इहलोकिता देहा, इहलोकिता देहा, इहलोकिता देहा, इहलोकिता देहा, इहलोकिता देहा, इहलोकिता देवाई
पाहे हो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य जन्मालो तुकोबाराय म्हणतात स्वर्गाधिक देव या देहाची अपेक्षा करतात. इहलोकीचा हा देह दुसरा देह नाही, हा देह देव इच्छिता ती पाहे. महाराज कशासाठी? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्मा महा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते. आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख म्हणती धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचे कैसे. स्वर्गाधिक देव वैकुंठातले देव म्हणतात की खरोखर किती भाग्यवान आहेत या बोळसा नगरीतले लोक, किती भाग्यवान आहेत. इतका भव्य दिव्य असा सप्ताह मूर्ती प्राण प्रतिष्ठा भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन हे गाववाले किती भाग्यवान आहेत. भाग्यवान कशाला म्हणायचं? दादानी प्रमाण दिलं. भाग्यवंता घरी भजन पूजन. अहो त्यांनाच भाग्यवान म्हणायचं. किती किती भाग्यवान आहात तुम्ही. आम्ही नर देहाला, या मनुष्य रूपी देहाला तुम्ही आम्ही जन्माला आलो. किती भाग्यवान. साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. किती भाग्यवान. साधू संतांच्या नंतर जन्माला येऊन मराठवाड्यामध्ये जन्माला आलो. किती भाग्यवान. आणि या बोळसा नगरीमध्ये आलो तर आपल्या डोळ्याच्या समोर मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. किती भाग्यवान. आज आपल्या दृष्टीच्या समोर आपण कळस स्थापना करणार आहोत. किती भाग्यवान. याच्या अगोदर जन्माला येऊन जर निघून गेलो असतो तर हे दिवस तुम्हाला आम्हाला बघायला मिळाले असते. किती भाग्यवान आहेत. आता स्वर्गातले देव म्हणत आहेत नाही, म्हणायले की खरंच आम्ही पुन्हा जन्माला यावं वाटायले या गावामध्ये. आणि या गावामध्ये येऊन काय करावं वाटायले तर हा भजन, हा कीर्तन सोहळा, हा भजन सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण. किती आनंद आहे. हरिपाठामध्ये फुगड्या खेळणं काय, सारंगी पाठ खेळणं काय, काला काय. जीवनात कुठं आनंद आहे? सांगा. संसारात आनंद आहे का? महाराज संसारात आनंद फक्त एकदाच आहे. ज्या दिवशी चौरंगावर उभा टाकलात का त्या दिवशीचा आनंद आहे. संसार एक असं आहे की ढग जसे पळतात ना, धावतात ना, तसा आहे संसार. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी सुख. संसारामध्ये आनंद नाही. संसारामध्ये सुख आहे, सुखाच्या पाठीमागे दुःख आहे. बघा आपली वेळ झाली आहे.
बोलून सांगा आपली वेळ झाली आहे. मी आता फक्त समारोपाकडे तुम्हाला न्यायलो. संसार दुःख रूप आहे आणि आनंद स्वरूप भजन आहे, आनंद स्वरूप कीर्तन आहे. सांगा तुमचं आमचं नातं काय आहे हो? कुठे माझं गाव? गंगाखेड तालुका, दत्तवाडी गाव, छोटस गाव आहे, फक्त 15 ते 20 घराचं गाव आहे. पण गेले वर्षी महादेवाच्या सप्त्यामध्ये तुम्ही बोलावलं. काय नातं? हे आनंद आहे या ठिकाणी. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम आमंगळ. फक्त याच मंडपामध्ये भेद नाही, याच मंडपामध्ये अभेद आहे. याच मंडपामध्ये सर्वजण एकत्रित येण्याचा मंडप कोणता असेल तर तो म्हणजे हा वारकरी संप्रदायाचा मंडप आहे. आणि या मंडपामध्ये या रे लहान, या रे थोर, याती भलत्या नारी नर, नारी नाही तया नरा नाही या, लहान या थोर या, सर्वांनी एकत्रित येऊन हा रसानंदाचा घोष करा हरिनामाचा. आणि कोण हा दैवाचा भाग पावे येतीचा. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. हा रस, आनंदाचा रस तुम्ही आम्हाला पाहायला मिळायला आहे. तुम्ही एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह या ठिकाणी साजरा करायला तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि या आनंदामध्ये तुम्ही मला बोलावलं, मी तितकाच भाग्यवान आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असे मृदंगाचार्य, गायनाचार्य, माता माऊली, श्रोते, सज्जन मायबाप, या तुकोबारायांच्या अभंगावर थोडस बोलण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते गुरुवर्यांचं, चुकीचं असेल ते माझ्या बालबुद्धीचा दोष. कारण माझं ठरलेलं असते वेळेच्या पुढे जायचं नाही. बरोबर 8च्या अगोदर तुमच्या गावात आणि 11च्या आधी गावाच्या बाहेर. 11च्या आधी नाही, 11 इथं स्टेजवर वाजले पाहिजे. 11च्या आधी जर गावाच्या बाहेर जाऊ तर पुढच्या वर्षी म्हणतील ह्याला काही येत नाही. आणि 11च्या पुढे जर स्टेजवर जर गेले तर दादा काय ह्यानं लावले होत चराट, याला कधी कीर्तन मिळत नाही. सिद्ध महाराज असं होऊ नये म्हणून नुन्यते पुरते अधिकते सरते, करोनी घ्यावे तुम्हा ते विनवित असो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती. नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे तुकोबाराय म्हणतात, तुमच्या पायाचं पोषण आहे मी. मी म्हणजे काय असा कीर्तनकार नाही, कुठला मोठा पदवीधर नाही, एक तुमचं लेकरू. योग्य असेल ते शब्द जवळ ठेवा, चुकीचे असतील ते माझे मला परत करा. इथून घेऊन जातो गंगेमध्ये नेऊन टाकतो. गावाकडे तर नेऊन काय करू? चुकीचे शब्द घरी गेल्यानंतर ते काय आमची आरती करतील का चुकीच्या शब्दानं? बरं झालं घेऊन आला तिथं उरलेलं सगळं. असं होईल का? नाही महाराज. आनंद आहे, आनंद आहे. आणि हा आनंद फक्त इथंच मिळतो. तुकोबाराय तुम्ही स्वर्गात हा आनंद घेऊ शकत नाहीत का? अहो स्वर्गात काय काय कमी आहे? स्वर्गात जे अमरत्व सिंहासन मी उभ्या सांगितल्या तुम्हाला इतकं मोठं आहे. जे गंधर्व गात गाणी रंभ्याईशी नाचणी, इतकले मोठाले वैभव, इतकं स्वर्ग सुख असताना त्या स्वर्गाची प्राप्ती तुम्ही करायची तर काही नाही म्हणतात हा दिवा आम्हाला मिळाला. ते स्वर्ग सुख नको का? तुकोबाराय म्हणतात त्याला आम्ही पायानं मारणार शेवटचं चरण. पावटनी तुकामाने, 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 पावटनी. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्याने जन्म आलो, धन्याने जन्म आलो. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्याने जन्म आलो, धन्याने जन्म आलो. दास विठोबाचे झालो.
विठोबाचे विठोबाचे झालो
माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले कोणी विडेवा कुठे वतरे नाही उच्चारिला देकार. बोला बोला. हॅलो. जय श्रीराम. यह लोकीचा हा देह हिची तातीप आहे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. या अभंगावरती सुंदर असं चिंतन हरिभक्त पारायण केशव महाराज दत्तवाडीकर याने आमच्या गावामध्ये येऊन अतिशय सुंदर असं चिंतन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याबद्दल समस्त गावकरी मंडळीच्या वतीने महाराजांचे धन्यवाद आभार मानतो. व तसेच या ठिकाणी बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि उद्या सकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये काकडा होईल. तरी गावातील माता भगिनी सर्वांनी पुरुष मंडळी जास्तीत जास्त संख्येने या काकड्यासाठी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर लगेचच 7 ते 10 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी होणार आहे. नंतर 10 ते 12 पर्यंत गाथा भजन. नंतर लगेचच 6 ते 7 या वेळेमध्ये हरिपाठ व तसेच त्यानंतर रात्री ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. उद्याचे कीर्तनकार कृष्ण महाराज राजूरकर यांचे कीर्तन होईल. तरी परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळीने या सुंदर अशा सोहळ्याचं या ठिकाणी येऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्व गावकऱ्यांना नम्रतेची विनंती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.